हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. दुपारचे वाजलेत 1 आणि आजच्या ब्लॉगचं स्टार्ट केला 1 वाजता. बऱ्यापैकी घरातली कामं आवरलेत आणि ब्लॉग स्टार्ट न करण्याचं कारण खूप सारं आज काम आहे. कारण उद्याच्याला आपल्या सवासणीचा कार्यक्रम आहे ह्याच्यातला सकाळी मंदिरातला, आणि चाललं आहे माझं त्याच्यासाठी खूप सारी तयारी करायची आहे. सगळी तयारी एका दिवसातच करायची आहे. विथ बटरस्कॉच श्रीखंड बनवून घ्यायचं आहे. दही सेट करून घेतले उद्यासाठी मठ्ठ्याचं. आपण जिलेबी मठ्ठ्याचं जेवण बनवणार आहे, त्यामुळे मठ्ठा करायसाठीचं दही सेट करून घेतले. आणि चालले ती माझी सगळी कामावर, स्वयंपाक वगैरे आवरून, भांडी सगळं आवरून आत्ता रॉकीला खायला घातले. 4 ते 1 वाजता. दुपारचं खूप वेळ झाला आहे त्याला खायला घालायला. आणि तुम्हाला दाखवते तयारी कशी चालली आहे माझी. मठ्ठ्यासाठी ती आपण दाल फ्रायसाठी ही अशी आपण कोथिंबीर घेतल्या, भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतल्या. मस्त अशी कोथिंबीर आहे बघा, खूप छान आहे. फ्रेश अशी कोथिंबीर आहे. लालांच्याकडे घेतली आमच्या गल्लीतच इथं. आणि उद्यासाठीची तयारी आपल्या प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. सगळं आवरून निम्मं ठेवायला पाहिजे आजच. रात्रीचे 7:30 वाजलेत आणि स्वयंपाकाची गडबड चालली आहे सगळी. उद्याची तयारी आणि स्वयंपाकाची गडबड असं सगळं चाललं आहे. आई द्यायला लागल्या चपात्या लाटून आणि माझ्या चालल्या तिकडे चपात्या भाजून घ्यायच्या, कारण उद्याची आपली सगळी तयारी करून घ्यायची आहे कार्यक्रमाच्या उद्याच्या. त्यामुळे गडबड माझी चालल्या. बोलायचं बंद करायचं नसते. मग याच्यात काय मी शूटिंग करणार याच्यात? नुसतं आपलं माणसं दिसतेला शूटिंग करून ठेवायचं नुसतं. मग बोला काहीतरी जरा आपलं बोलत राहायचं. गाऊन सकट स्वप्नाला घेतले. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आमच्या उद्याची तयारी चालली आहे. सगळी जावांची मिळून सगळेजण मिळून आम्ही लसूण सोलायला लागलो. हाय घरात. कुठं जाते? आज जेवलेलं का 9:45 वाजलेत आणि कोथिंबीर चालली आपली फ्रेश अशी निवडून घ्यायची सगळी. हे बघा कोथिंबीर लालांच्यातली आमच्या कोथिंबीर आहे. कोथिंबीर आहे का भाजीचा एक डाळ आहे समजून झाले काय. उद्याची तयारी